हेलो डियर नीट वॉरियर्स, बेटा कैसे हो आप लोग। दरवर्षीप्रमाणे नीटची परीक्षा झाली की बरेच विद्यार्थी जे स्वप्न घेऊन आले होते त्यांच्या स्वप्नपूर्तीची पावती देण्यासाठी कॉल करतातच, परंतु बरेच विद्यार्थी त्यांच्या स्वप्नांचं मनावर ओझं घेऊन, दडपण घेऊन, अपेक्षांबद्दल घाबरून जाऊन, प्रश्नांचं वादळ मनात घेऊन कॉल करतात, कारण मनासारखं यश संपादन झालं नाही सर। आज मी त्याच विद्यार्थ्यांच्या त्या घाबरलेल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलोय बेटा। पहिला प्रश्न, मी रिपीट करू की नको। बेटा, आपल्या या एज मध्ये दुसरे जे करत आहेत ते पाहून आपण पण तेच करणे अशी एक प्रवृत्ती असते। मित्र किंवा मैत्रीण रिपीट करत आहे म्हणून मी पण रिपीट करेन असे न करता आपण ज्या 2 वर्षाच्या नीटच्या प्रवासात काय चुका केल्या आहेत त्यामुळे आपल्याला मार्क नाही पडले याचं शांत डोक्याने चिंतन करणे गरजेचं आहे बेटा। आपल्या सिलेबस मधला कोणता पार्ट वीक राहिला होता त्याला परफेक्ट करण्यासाठी आपण टीचरला भेटलो का, तो पार्ट परफेक्ट होईपर्यंत प्रयत्न केले का, मोबाईलचा अतिवापराने वेळेचा अपव्यय तर झाला नाही ना, टीचर्सनी ज्या पद्धतीने ज्या पार्टला तयार करायला सांगितले तशी मी तयारी केली का, या सर्व गोष्टींचा विचार केला तर झालेल्या चुका डोळ्यासमोर येतील। आणि मग जर या चुका यावर्षी होऊ न देता प्रिपरेशन करायला तयार असताल तरच रिपीटचा चान्स घेण्याला अर्थ आहे। झालेल्या चुका जर परत तशाच होणार असतील तर रिपीट नको। दुसरा प्रश्न, सर मी रिपीट ऑनलाईन करू का। बेटा, लर्निंग ही एक 2 वे प्रोसेस असेल तरच त्याची इफेक्टिव्हिटी उत्तम असते। ऑनलाईन टीचिंग मध्ये आणि प्रत्यक्ष टीचरला भेटून शिकणे यात फार मोठा फरक आहे। प्रत्यक्ष टीचर समोर आपल्या अडचणी मांडता येतात, न समजलेल्या पार्टसाठी टीचर आपल्याला वेगळं वेळ काढून शिकवू शकतात, मार्गदर्शन करू शकतात आणि त्या चॅप्टरला कसे परफेक्ट करायचे हे देखील सांगू शकतात। आणि ऑनलाईन लेक्चर्स म्हटले की कधी पण पाहता येते म्हणून आपलं आळशी मन आपल्याला सातत्य मेंटेन करू देतच नाही। पाहिजे तेव्हा आपल्याला लेक्चर पाहता येत असले की आपण देखील थोडासा कंटाळा करतो, सकाळी उठायला आपण लवकर उठत नाहीत आणि मग हळूहळू आपल्या दिवसाची कन्सिस्टन्सी आणि दिनचर्या पूर्ण वेगळी होऊन जाते। म्हणून तर ऑफलाईन मध्ये रिपीट करणे कधीही योग्य, ऑनलाईन मध्ये नको। तिसरा प्रश्न, एखादाच विषय जर मागा असेल तर तेवढाच विषय ऑनलाईन करू का। खरं तर ज्या विषयात आपल्याला मार्क कमी आलेले आहेत उलट त्या विषयाबद्दल आपल्याला टीचरची जास्त गरज आहे, सेपरेट गायडन्सची गरज आहे, त्या विषयातल्या अडचणीबद्दलचे जास्त प्रश्न आपल्याला विचारून परफेक्शन मिळवायचे आहे, म्हणून तर तेवढाच विषय ऑनलाईन करतो हे तर अतिशय चुकीचं आहे। आणि जोपर्यंत तिन्ही विषयामध्ये बॅलन्स मेंटेन करून आपण प्रिपेअर करणार नाही तोपर्यंत नीट मध्ये यश मिळणे अवघड आहे बेटा। म्हणून वेल बॅलन्स स्टडी विथ परफेक्ट गायडन्स अँड डाऊट सॉल्विंग डायरेक्ट फ्रॉम टीचर इज मस्ट, जे की ऑफलाईन मध्ये शक्य आहे। पुढचा प्रश्न, घरचे नको म्हणत आहेत सर, मी काय करू। बेटा, एक गोष्ट लक्षात ठेवा की घरचे लोक तुमचं कधीही नुकसान होऊ देणार नाहीतच। तुम्ही मागच्या वर्षी कसा अभ्यास केलाय, कशी तयारी केलेली आहे हे त्यांना नीट माहिती आहे। त्यांना फक्त खरं तर खात्री पाहिजे की तुम्ही जे काही करणार आहात ते तुमचं सर्वस्व पणाला लावून मेहनत करणार आहात, आणि म्हणून त्यासाठी सुरुवातच तुमच्या स्वतःच्या चुका शोधण्यापासून करणं गरजेचं आहे। ज्या ज्या मिस्टेक झाल्या त्या चुका मी शोधल्या, मग ते काही का असेना, आळस करणे असो, मित्रांसोबत टाइमपास करणे असो, परीक्षा बुडवणे असो किंवा मोबाईलवर टाइमपास करणे असो, ह्या चुका मी परत यावर्षी करणार नाही आणि खरंच पूर्ण शक्तीने, जिद्दीने मेहनत करून यश संपादन करेल याचे आश्वासन दिल्यास आपले पालक तुम्हाला नाही म्हणणारच नाही। आणि पालकांना देखील मी एक गोष्ट विनम्रपणे सांगू इच्छितो, आपला मुलगा किंवा मुलगी जेव्हा आपल्या चुका शोधून तुमच्याकडे येऊन एक चान्स मागतो तेव्हा सुरुवात त्याची शून्यापासून नाही तर अनुभवापासून होत असते। खरं तर रिपीट करणे हा एक धाडसी निर्णय असतो, कारण संपूर्ण जग त्यांना हिनवत असते, ते मनातून दडपणाखाली दडलेले असतात, अस्वस्थ असतात। अशा वेळी आपण त्यांना जर धीर नाही दिला तर आपल्यात आणि परक्यांमध्ये काय फरक।